घरच्या घरी गारीकार आणि पौष्टिक अशी मँगो कुल्फी बनवायची आहे. तर आज ही रेसिपी पाहूयात. यासाठी आपण अर्धा लिटर म्हशीचे दूध, 1 हापूस आंबा आणि मिल्कमेड वापरणार आहोत. नमस्कार, मी वर्षा विएन्स किचनमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर वळूयात कृतीकडे. ही रेसिपी आपण मोल्डचा वापर न करता बनवणार आहोत. त्यासाठी 1 हापूस आंबा स्वच्छ धुवून कापून घेऊन त्याच्यावर असे चौकोनी उभे काप करून त्यातला गर काढून घेऊया आणि मग तो मिक्सरला फिरून त्याची पेस्ट तयार करूयात. मिक्सरला फिरवून घेतल्यामुळे त्यात अजिबात तुकडे राहणार नाहीत आणि एकदम छान फाईन पेस्ट तयार होईल. आता हा मिल्कमेडचा कॅन उघडून घेऊयात. आता पातेल्यात घेतलेल्या अर्धा लिटर दुधात हा 1 वाटी मिल्कमेड मिक्स करून घ्यायचा. आता हे मिश्रण गॅसवर ठेवून आपल्याला आटवून घ्यायचे आहे. हे चमच्याने सतत ढवळत वरची साय मोडत अर्धे होईस्तोवर आटवून घ्यायचे आहे. पर्यंत एका कपात 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेऊन अर्धा वाटी थंड दूध घालायचे आणि त्याची छान पेस्ट तयार करून घ्यायची. ही पेस्ट उकळी आलेल्या दुधात हळूहळू सोडत चमच्याने सतत ढवळत मिक्स करून घ्यायची, म्हणजे गुठळ्या होणार नाहीत. बघा, हे मिश्रण आता दाटसर दिसायला लागलंय. दूधही आटलंय आणि मिल्कमेड आणि कॉर्नफ्लॉवरच्या पेस्टमुळे छान दाटसरपणा आलाय. हे आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यावर हे मिश्रण आणखीनच दाट दिसायला लागलंय. यात आपण मिक्सरला फिरवून घेतलेल्या हापूस आंब्याची पेस्ट घालूयात आणि मग चमच्याने व्यवस्थित ढवळत मिक्स करून घेऊयात. तुम्ही व्हिस्कचाही वापर करू शकता. हे बघा, असे एक छान एकजीव व्हायला पाहिजे. आता हे आपण मोल्डचा वापर न करता या डिस्पोजेबल कपमध्ये मँगो कुल्फी सेट होण्यासाठी ठेवणार आहोत. हे अशा प्रकारे यात हे मिश्रण ओतून घेऊयात आणि मग वरून ॲल्युमिनियम फॉइलने बंद करून घेऊयात. पाचही कपांचे तोंड ॲल्युमिनियम फॉइलने बंद करून घेतले आणि मग आईस्क्रीमचे लाकडी चमचे छोटासा छेद करत यात घालून घ्यायचे. आता हे आपल्याला डीप फ्रीझरमध्ये रात्रभर सेट व्हायला ठेवायचे आहेत. तुम्ही हे 7-8 तास सेट करून घेऊ शकता. आता हे सकाळी बाहेर काढून डिमोल्ड करून घेऊयात. यावरची ॲल्युमिनियम फॉइल काढून आपण ही कप दोन्ही हातात पकडायचा आणि घुसळून घ्यायचा. म्हणजे कुल्फी अलगदच बाहेर येते. ही बघा, किती छान झटपट अशी मँगो कुल्फी तयार आहे. ही अशी छान मँगो कुल्फी घरच्या घरी बनवण्यात एक वेगळीच मजा आहे. व्हिडिओ आवडला तर या प्लेलिस्टवर क्लिक करून चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून नक्की कमेंट करा.